राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरी नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दूरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र सहनी स्वयं ब्रह्म मीच्यासी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येंचे होय आदिकरण, हेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 2. स्वप्न पदार्थ 2 कारणामुळे सत्य आहेत. काल आपण असं चिंतन केलं की शिष्याला शंका झाली आहे, त्याची अशी शंका झाली आहे, स्वप्नात जे पदार्थ प्रतीत होतात ते सत्यच आहेत असे मला वाटते. आणि त्याचे 2 कारणे त्यांनी सांगितली होती. पहिलं कारण,
स्वप्न पदार्थ हे जागृत पदार्थाची स्मृती आहे आणि जागृत पदार्थाच्याच पदार्थाची स्मृती होऊन स्वप्नामध्ये ते पदार्थ प्रतीतीला येतात म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहेत असा त्यानं दावा ठोकला होता पहिल्या कारणामध्ये. म्हणून स्मृती ज्ञानाचे विषय स्वप्न पदार्थ सत्यच आहेत आणि जे जागृतीत पदार्थ प्रतीतीला येत नाहीत, जागृतीत जे पदार्थ दिसतच नाहीत ते स्वप्नात प्रतीतीला येत नाही. म्हणून स्वप्नात जे येतात प्रतीतीला ते जागृतीमधलेच आहेत. कारण जागृतीत जे येत नाही ते स्वप्नात येतच नाही. म्हणून जे स्वप्नात दिसतंय ते जागृतीतलंच दिसत आहे. मग आपण जरी झोपलेला असलो तरी त्या पदार्थाची स्मृती होते आणि त्या स्मृती ज्ञानापासून तो पदार्थ प्रतीतीला येतो आणि प्रतीतीला येतो म्हणून तो सत्यच आहे. कारण तोच पदार्थ प्रतीतीला येतो असं त्याचं म्हणणं आहे. आणि दुसरं एक कारण सांगितलं होतं ते म्हणजे असं, स्वप्न अवस्थेमध्ये स्थूल देह निद्रित असतो पण सूक्ष्म देह या स्थूल देहाला सोडून या स्थूल देहातून बाहेर निघून तो जागृतीतलेच पदार्थ पाहतो. तो जागृतीतलेच पदार्थ पाहतो असे मला वाटते. म्हणून जागृतीतले पदार्थ सत्य म्हणायला काही हरकत नाही. एकंदरीत हे जागृत पदार्थाची स्मृती म्हणावे किंवा जागृतीतली पदार्थाची स्मृती म्हणावे किंवा अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहते असे म्हणावे, हा काय माझा जो काही दोन ठिकाणी भाव व्हायलाय, मग याच्यामधले कोणतं खरं आहे? स्वप्न अवस्थेत लिंग देह बाहेर जाऊन सत्य पदार्थाची प्रतीती त्याला येते असं म्हणावं का जागृत पदार्थाची स्वप्नामध्ये स्मृती होऊन ते पदार्थ दिसतात असं म्हणावं, हा काय माझा निश्चय व्हायना झाला. पण एकंदरीत पदार्थ मात्र स्वप्नातले सत्यच आहेत. मग बाहेर लिंगदेह बाहेर जाऊन त्यानं पदार्थ पाहोत का जागृतीतल्या पदार्थाची स्मृती होत, पण पदार्थ सत्यच आहेत. म्हणून स्वप्नाला सत्य मानलं तर काय हरकत आहे का, अशी माझ्या मनाची जी समजूत झाली ती बरोबर आहे का? आणि जर बरोबर नसेल तर योग्य काय आहे ते कृपा करून सांगावे, अशी काल त्यांनी शंका केली होती. सुरुवातीला सद्गुरू म्हणतात की बाबा रे, दोन्ही कारणाने स्वप्न पदार्थ सत्य होत नाहीत, म्हणजे स्वप्न सत्य होत नाही. तुझे दोन कारण दिलेस ना, त्याच्यातलं एक बी खरं नाही. सुरुवातीला त्याचे कारण उडविले.
स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती म्हणता येणार नाही. तो स्मृती म्हणू लागला असणं सुरुवातीला पहिल्या कारणात, त्याला स्मृती म्हणता येत नाही. तो स्मृती का म्हणू लागला, त्याला स्मृती ज्ञानाची व्याख्याच माहीत नाही. स्मृती कशाला म्हणावं, स्मृती ज्ञान कशाला म्हणावं ते त्याला माहीत नाही. म्हणजे स्मृती ज्ञानाबद्दल त्याला अज्ञान आहे. म्हणून गुरुजी सुरुवातीलाच म्हणतात, स्वप्न पदार्थ हे स्मृती ज्ञानातले पदार्थ नाहीत. म्हणून स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती ज्ञान म्हणता येत नाही. मग कशाला म्हणतात स्मृती ज्ञान? भूतकाली म्हणजे अगोदर पाहिलेल्या पदार्थाची वृत्तीचा संबंध न होता, भूतकाली म्हणजे अगोदर कधीतरी पाहिलेल्या पदार्थाशी, त्या पाहिलेल्या पदार्थाशी वृत्तीचा संबंध न होता, वृत्तीचा संबंध न होता केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्यास स्मृती ज्ञान म्हणतात, त्याला स्मृती म्हणतात. कशाला म्हणतात स्मृती? पूर्वी पाहिलेल्या पदार्थाचं वृत्ती वाचून झालेलं ज्ञान, केवळ स्मरणानं झालेलं ज्ञान, त्याला स्मृती ज्ञान म्हणतात. आणखी त्याचा विस्तारानं अर्थ सांगतात, ते पहा कसा. हा हत्ती समोर उभा आहे, हा हत्ती समोर उभा आहे, असे जे स्वप्नामध्ये आपणाला ज्ञान होते हत्तीचं, हा समोर हत्ती आहे, हा समोर घोडा आहे, हा समोर कुत्रा आहे, हे समोर मांजर आहे, हे जे समोर समोर जे दिसते स्वप्नामध्ये ते प्रत्यक्ष प्रतीतीला येतंय बर का. ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, त्याला स्मृती ज्ञान म्हणता येईल का? आणि स्मृती ज्ञानाचा काय नियम आहे, व्याख्या काय आहे? स्मृती ज्ञानामध्ये पदार्थ हा प्रत्यक्ष नसतो, प्रतीतीला पदार्थ येत नाही, वृत्ती वाचून पदार्थ त्या ठिकाणी स्मरणात येतो, त्याला म्हणतात स्मृती ज्ञान. मग स्वप्नामध्ये पदार्थ प्रत्यक्ष दिसतात की, मग स्वप्नातल्या पदार्थांना स्मृती कसं म्हणा? उडालं का त्याच? असं गुरुजी एकाच नाही आणखी सांगतात की बाबा रे, असे जे स्वप्नातील ज्ञान ते स्मृती नाही, कारण वृत्तीचा संबंध हत्तीशी आहे स्वप्नामध्ये, म्हणून ते प्रत्यक्ष आहे, तो हत्ती प्रत्यक्ष आहे. तसेच स्वप्नामध्ये हा हत्ती पुढे उभा आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे, असे प्रत्यक्ष ज्ञान असतेच की नाही? प्रत्यक्ष ज्ञान असते, म्हणून त्या स्मृती कसं म्हणता येईल? स्मृती ज्ञानात विषय सन्मुख नसतो, हा त्याच्यातला मुख्य हेतू आहे. स्मृती ज्ञानामध्ये पदार्थ सन्मुख नसतो, सन्मुख नसताना, पुढे नसताना जर काही पदार्थाचं स्मरण झालं तर त्याला स्मृती म्हणावी.
असं पहा की एखादा मुलगा नवरी पाहायला गेला, बघायला गेला, हे की नाही, बघायला जाताना बघायच्या म्हणजे अगोदर त्याला नवरीचं कोणचं ज्ञान आहे? हा, संस्कारच नाही तर मग स्मृती ज्ञानी मानता येत नाही. प्रत्यक्ष ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, अभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान. प्रतिभिज्ञारूप तरी म्हणता येते का? अभिज्ञा तरी म्हणता येते का? कारण प्रत्यक्षच नाही. मग पाहायच्या अगोदर त्या ज्ञानाचा अभाव आहे, याला अभाव ज्ञान म्हणतात. ज्ञानाचा अभाव आहे, है का नाही? मग तिथं गेला आणि मग त्याला नवरी दाखविली आणि त्यानं नवरी पाहिली. ते कोणचं ज्ञान? खटकून आलं पाहिजे. कारण आम्ही इतकं उकरू जे सांगत होत ते कशामुळे सांगत होत? त्यानं अगोदर बघितली का नवरी? अगोदर कधीच बघितली नव्हती. हा, अभिज्ञा रूप प्रत्यक्ष ज्ञान, है का नाही? कारण अगोदर कधीच बघितलं नव्हतं, पण पाहता वेळस इंद्रिया संबंधानं त्याचं ज्ञान व्हालंय. कशाच्या संबंधानं? हा, मग त्याला स्मृती म्हणता येईल का? स्मृतीमध्ये इंद्रियाचा संबंध असतो का ज्ञानाशी, त्या वस्तूशी? मग इथं नवरी त्याला प्रत्यक्ष प्रतीला यायली का नाही इंद्रियानं? मग इंद्रियापासून व्हायलेलं ज्ञान आहे ते आणि प्रत्यक्ष आहे आणि आधी कधीच बघितलं नव्हतं, म्हणून त्या ज्ञानाला कोणचं ज्ञान म्हणायचं? अभिज्ञा रूप प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही? आणि मग हे एक झाला प्रत्यक्षाचा एक प्रकार, है का नाही? आणि नंतर त्या ठिकाणी मुलगी पाहत असताना नाव विचारलं, गाव विचारलं, ते सगळं झालं. तितक्यात एक दाढीवाला बसलेला होता, भावकीतला असेल किंवा चुलता असेल मुलीचा. त्यावेळेस तो म्हणाला, नवरदेव आताच पाहून घ्या काय घ्यायचंय तर, पुन्हा गाराने करायचे नाहीत, पुन्हा गाराने करू नका, आताच पाहून घ्या. हे जे म्हणायलाय हे कोणाचं ज्ञान झालं? हे जे ज्ञान ते दुसऱ्याचं ऐकायला आहे, याला पुष्टी ज्ञान म्हणतात. तिथं पुष्टी व्हायली त्या ज्ञानाची. नीट पाहून घ्या, काही गडबड पुन्हा करायला जमणार नाही. आणि मग तितक्यामध्ये शरबत घेऊन एक मुलगा आला आणि तो शरबत देऊ लागला आणि तो लगेच मग त्याला वाटलं आपण उठून घ्यावं, म्हणून तो उठायला गेला. त्यावेळेस नवरी म्हणली, बसा बसा मी देते, बसा बसा मी देते. म्हणून त्या मुलीनं शरबताचा, त्याला लाल रंगाचं शरबत होतं. शरबत कसं? हा,
आणि मग त्या मुलीनं त्याच्या हातामध्ये तो प्याला द्याला. हे सगळं ते पाहायलाय. हे तिथं त्याला कोणचे ज्ञान व्हायले? तर ह्याच्या अगोदर कधी बघितलं होतं का तसं त्यानं? हा, प्रत्यक्ष ज्ञान व्हायले. पण प्रकार कोणचा आहे प्रत्यक्षाचा? अभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान है का नाही? आणि मग त्या ठिकाणी ते पाहायचा, जेवणाचा खावायचा कार्यक्रम झाला आणि हा त्याच्या घरी आला. मग घरी आल्या विचारू लागले, कशी आहे नवरी, कशी आहे नवरी, पोरगी पटली का? हा, त्याला तिथं कोणचं ज्ञान झालेलं होतं? प्रत्यक्ष. पण कोणतं? अभिज्ञारूप प्रत्यक्ष झालं है का नाही? इंद्रिय गोचर होतं. आणि मग घरी आल्याच्या नंतर विचारू लागले, त्यावेळेस तो सांगू लागला. काय सांगू लागला? है का नाही? तो इतका वर्णन करू लागला की तो विचारणाऱ्याला म्हणू लागला, चांगली सोय केली आमची. गेल्या गेल्या मुलीला दाखवलं, मुलीनं शरबत दिलं, लाल शरबत होतं. मुलीनं नाव सांगितलं, गाव सांगितलं. आणि मुलीकडं मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस तिचे केस कुरळे होते पण लांब नव्हते. केस कसे होते? पण लांब नव्हते. रंगानं गोरी नव्हती, सावळीच होती. पण मी पाहिलं त्यावेळेस तिच्या दोन्ही भुवया एकमेकाला चिटकलेल्या होत्या. भुवया वर्णन करायलाय तू मुलीचं कोण्या ज्ञानानं? हा, दोन्ही भुवयाच्या मधामध्ये रिकामी जागा नव्हती. इथून तिथून एकच भुवई होती. आणि डोळे पाहिले त्यावेळेस दोन्ही डोळे बाहेर पाहिल्यावर दिसत होती. डोळ्याच्या नजरा बुबळ डोळ्याचे बाहेर होते, बाहेर बाजूला. ती सरळ पाहत होती. त्याला जे दिसलं ते सांगायला होतं. आम्ही का मंच सांगायला? नाव विचारताना ती ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस तिचे दात थोडे मळकेत दिसले, तेवढे पांढरे शुभ्र दिसले नाहीत. आणि सरबताचा पेला देता वेळेस तिनं उजव्या हातानच दिला, पण करंगळीच्या शेजारच्या बोट ते काय दिसलं नाही. आणि वापस जाता वेळेस ती चालत जाऊ लागली त्यावेळेस एका पायानं लंगडत होती. असं मी तिथं प्रत्यक्ष पाहिलेलं तुम्हाला सांगत आहे. त्यावेळेस तिथं एक विचारी मनुष्य होता. त्यावेळेस तो म्हणाला, हे तुम्ही जे सांगत आहात हे कोणचं ज्ञान आहे? तर तो म्हणाला, पाठाला येत होता. तो म्हणाला, याला स्मृती ज्ञान म्हणतात.
जे प्रत्यक्ष अभिज्ञारूप पाहिलं तेच आता मी स्मृती ज्ञानानं त्याचं वक्तव्य करत आहे. मग स्मृती ज्ञान कशाला म्हणायचं? पूर्वी पाहिलेल्या पदार्थाचं स्मरण होऊन इंद्रिय संबंधा वाचून कथन करणे त्याला म्हणायचं स्मृती ज्ञान. मग स्मृती ज्ञानामध्ये विषय सन्मुख असतो का? आणि प्रत्यक्ष ज्ञानामध्ये ज्या वेळेस अभिज्ञारूप होते त्या अभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञानामध्ये विषय सन्मुख नसतो का? हा, म्हणून तर नसतो का म्हणलंय. असतो, आहे का नाही? आणि ज्यावेळेस प्रतिभिज्ञा ज्ञान होतं तोच पाहिल्याला अभिज्ञारूप प्रत्यक्ष पाहिल्याला तोच काही कालाने समोर आला, ते कोणचं ज्ञान म्हणायचं? आहेत का नाही ज्ञानाचे प्रकार? आहेत का नाही? आता हे आपण ह्याच्याकडे बघत होत का हे ज्ञानाचे प्रकार वेगवेगळे आहेत म्हणून? पण नाहीत का वेगळे? मग याला कोणतं ज्ञान म्हणायचं? तर ज्ञानाचं ज्ञान. हे ज्ञान कोणतं आहे? कोणचं ज्ञान कसं होतं हे ज्ञानाचे प्रकार आहेत. असे अनेक आहेत. आणखी जसं जसं येईल तसं तसं आपण त्याचा उलगडा करू. एकदाच त्याचा जर भारा बांधला पण हे विसरू नये. हे कशात ठेवायचं मग? हा, हे कशात ठेवायचं? याला स्मृती म्हणायचं. जर ठेवलं तर, राहिलं तर याला स्मृती म्हणायचं. म्हणून गुरुजी म्हणतात की स्मृतीमध्ये विषय सन्मुख नसतो आणि स्वप्नामध्ये पदार्थ तर सन्मुख प्रतीला येतात. आणि मग त्याला स्मृती कसं म्हणता येईल बाबा? आहे का नाही? म्हणून तू जे कारण सांगितलं होतं ते तुझं कारण अयोग्य आहे, योग्य कारण नाही ते. आणि शिवाय दुसरा एक प्रकार असा आहे, कारण त्यानं 2 कारण सांगितली होती ना. गुरुजी म्हणतात जागृतीत ज्याचे ज्ञान असते, जागृतीमध्ये ज्याचे ज्ञान असते त्याचे स्वप्न ज्ञान होते असा नियम नाही. असा नियम करू नये. म्हणजे जे जागृतीत आपल्याला प्रतीला येत आहे ते स्वप्नात येत आहे असा नियम तसा नियम नाही. हा, पण आपल्याला अगोदर वाटत होतं की हे जागेपणच स्वप्नात येत आहे. पण गुरुजी म्हणतात तसा नियम करता येत नाही. काय बाधा येते ते सांगतात. प्रत्यक्ष ज्ञान अभिज्ञारूप, प्रत्यक्ष ज्ञान अभिज्ञारूप, अभिज्ञारूप प्रत्यक्ष आणि प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष, हे प्रत्यक्षाचे 2 प्रकार आहेत. वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन, अंतकरण वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते ते अभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. शास्त्राने केलेली व्याख्या. अंतकरण वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते त्या ज्ञानाला अभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. आणि पूर्वसंस्कारापासून आणि इंद्रिय संबंध वाचून, पूर्वसंस्कारापासून आणि इंद्रिय संबंध वाचून
जे ज्ञान होते का त्याला स्मृती ज्ञान म्हणा. त्याला कोणचं ज्ञान म्हणायचं? त्याला स्मृती ज्ञान म्हणावे. त्या ज्ञानास इंद्रिय संबंधा वाचून सांगितलं ना. हा, आता तशीच व्याख्या करायची. पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून, इंद्रिय संबंध वाचून नाही, हा, इंद्रिय पूर्वज्ञानजन्य संस्कार आहेत आणि इंद्रिय संबंधानं त्याचं ज्ञान पुन्हा व्हायले, याला कोणचं ज्ञान म्हणायचं? प्रतिविज्ञारूप प्रत्यक्ष. आणि तो जर पदार्थ पूर्वसंस्कारापासून नसता झाला तर मग अभिज्ञारूप म्हणायचं. त्या ज्ञानास प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. प्रतिभिज्ञारूप कशाला म्हणायचं? मग पूर्वसंस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होतं त्याला प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. अशा ह्या ज्ञानाच्या व्याख्या आहेत. म्हणून ही ज्ञाने वेगवेगळी आहेत. तर स्वप्नामध्ये कसं व्हायले? मग कोणतं ज्ञान व्हायलंय? विषय चाललाय स्वप्नाचा, इथं प्रकार सांगितले ज्ञानाचे. मग कोण्या ज्ञानात स्वप्नातले पदार्थ बसायलेत का? अगोदर पाहिलेले. हा, पण प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणायला काय हरकत आहे? प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष हा, मग इंद्रिय संबंधानच व्हायले ना स्वप्नातलं ज्ञान. आता इथं एक असं आहे की स्वप्न पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत. स्वप्न पदार्थ कसे आहेत? आणि मग इंद्रिया वाचून तिथं ज्ञान आहे का नाही? तिथं इंद्रिय आहेत का? नाहीत. तिथं इंद्रिय नाहीत. आणि तिथं इंद्रिय दिसत येत. इंद्रिय नाहीत पण इंद्रिय दिसत येत. मग शहाण्याला इंद्रिय नाहीत. शहाण्याला, जो शहाणा झालाय त्याला, कारण ते साक्षी भाष्य मानणार आहे. आणि जो शहाणा झालाच नाही म्हणजे त्यानं शास्त्र बघितलंच नाही तर ते काय म्हणणार? इंद्रिय गोचर पदार्थ आहेत तिथले. मग याच्यातलं इथं आहे तो संबंध येणार आहे. मग स्वप्न पदार्थामध्ये जी प्रतीती आहे ती वृत्तीगत आहे. वृत्तीनं, ज्ञान तर वृत्तीनं होत. वृत्ती हे एक इंद्रिय मानावंच लागेल, हे का नाही? पण जर साक्षी भाष्य मानलं तर इंद्रिय संबंध वाचून त्या ठिकाणी ज्ञान आहे. आणि जर आपणाला शास्त्र संस्कार नसतील तर त्या ठिकाणी इंद्रिय संबंधानेच ज्ञान आहे. हा फरक लक्षात ठेवायचा. वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते ते अविज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. आणि पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्या ज्ञानास प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष ज्ञान म्हणावे. जसा पूर्वी पाहिलेला हत्ती तोच हा हत्ती आहे. तोच हा हत्ती आहे. असे जे ज्ञान होते
तेच प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष. प्रतिभिज्ञा हा प्रत्यय 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 यायलाय. आणि तेच प्रत्यक्ष व्हालंय. म्हणून त्याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष म्हणायचं. यात पूर्व हस्ती ज्ञानाचा संस्कार, अगोदर हत्ती बघितल्याचे संस्कार आणि हत्तीशी नेत्राचा संबंध आहे. नेत्राचा संबंध आहे. हे प्रत्यक्ष अभिज्ञे प्रतिभिज्ञेचे हेतू आहेत. नेत्राचा संबंध म्हणल्यावर प्रत्यक्ष प्रतिभिज्ञेचा संबंध आहे, हेतू आहे. म्हणून संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होते. आता स्मृती बाजूला पडली का नाही सगळ्या ह्या ज्ञानातून? संस्कारजन्य ज्ञानापासून स्मृती होत असते. स्मृती फक्त संस्कारजन्य ज्ञानापासूनच होत असते, त्याला स्मृती म्हणतात. असा नियम करता येत नाही. केवळ स्मृती तितक्याला म्हणता येत नाही, असा काही नियम नाही. कसा? संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होते असा नियम करता येत नाही. तसं आणखी काही दुसरं ज्ञान होतंय का? म्हणून म्हणायले ते प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ही संस्कारजन्यच आहे. जे पुन्हा ज्ञान होतंय, पाहिलेलंच पुन्हा जे दिसतंय त्याला काय म्हणायचं? प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष. हेही ज्ञान कोणतं आहे? संस्कारजन्यच आहे. आणि स्मृती ही म्हणून केवळ तसा नियम करता येत नाही. संस्कारजन्य ज्ञानापासूनच स्मृती होते असा नियम करता येत नाही, है का नाही? कारण प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष जे ज्ञान होतं का तेही कसं आहे? हा, मग त्याला स्मृती का म्हणायचं नाही? फक्त विषय प्रत्यक्ष असते. हा, विषय प्रत्यक्ष आहे त्याच्यात, स्मृतीमध्ये विषय नाही. प्रत्यक्ष विषय. कारण एक इंद्रियजन्य आहे आणि एक इंद्रिय संबंध वाचून आहे. स्मृती इंद्रिय संबंध वाचून आहे आणि प्रतिभिज्ञा इंद्रियापासून आहे. पण संस्कारापासूनच आहेत हे दोन्ही. हे सांगायचंय त्याला. असा नियम आहे. प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ही संस्कारजन्यच आहे, परंतु त्यात इंद्रिय संबंध साह्य आहे. प्रतिभिज्ञाला इंद्रिय संबंधाचं साह्य आहे. म्हणून इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासूनच जे ज्ञान होते त्याला काय कोणतं ज्ञान म्हणावं? मग स्मृती ज्ञान म्हणावं. संस्कारापासून होते कसा? आता व्याख्या कशी करावी लागेल मग? हा, जे ज्ञान होते केवळ संस्कारापासूनच होते आणि इंद्रिय संबंध वाचून होते, त्याला स्मृती ज्ञान म्हणावे, है का नाही? कारण स्मृती ज्ञानाचे दोन प्रकार झाले का नाही? प्रत्यक्षाचे दोन प्रकार झाले का नाही? हा, मग प्रत्यक्षामध्ये प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ही आहे आणि स्मृतीमध्येही आहे. हा, प्रतिभिज्ञा हे प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान हे स्मृतीमध्ये पण आहे
पण त्याला स्मृती म्हणता येत नाही. संस्कारापासून होते पण स्मृती म्हणता येत नाही. मग त्याला प्रत्यक्ष म्हणावं लागते. प्रतिभिज्ञा जी होती का ती इंद्रिय संबंध न व्हायले असेल संस्कारापासून पहिलं पाहिलेलं आहे, पण प्रत्यक्ष आहे ना, आणि इंद्रियाला प्रत्यक्ष येते म्हणून त्याला स्मृती म्हणता येत नाही. आणि स्मृतीचा कसं आहे, इंद्रिय संबंधा वाचून. कसं, एक बाई स्वयंपाक करू लागली आणि उगाच स्वयंपाक करता करता सगळंच गुंडाळून ठेवलं आणि रडत बसली करता करताच. आणि मग शेजारीने आली सहज, काय चाललंय बघावं शेजारणीचं म्हणून. काय कारण नसतं, त्याला स्मृती म्हणावी काय 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 माहिती. आणि मग म्हणते काय करायलीस, तर ती एक बी नाही दोन बी नाही, ती रडत बसली होती. अगं अगं का म्हणून रडायलीस. मग हळूच सांगितलं, मला पोरीची सही आहे. कोण्या पोरीची? लगन झालेल्या त्या लगन झालेल्या. हे कोण होती ती रडणारी? ते पोरग बघायला गेलत का त्याची संबंध तरी जोडता आला पाहिजे ना. ती रडत बसली होती है का ना. मग कामून रडायलीस तर म्हणली पोरीची सही झाली. आता ते जे दुःख व्हायलंय तिला, ते कोणचं दुःख आहे? कोण्या ज्ञानानं? त्याला म्हणायचं स्मृती ज्ञानाचं दुःख आहे का नाही. म्हणून स्मृती ज्ञानापासून जे दुःख होतं ते इंद्रिय संबंधा वाचून होतं. म्हणून त्या दुःखाला साक्षी भाष्ये, त्या दुःखाला साक्षी भाष्ये. आणि त्याच मुलीला जर मुलगा झाला आणि तिला निरोप आला, मुलगा झाला आणि ती लागली हसायला, तिला काय झाला? आनंद झाला. तेही काय बघितलं का मुलगा? मग ते कोणचं ज्ञान? साक्षी भाष्यच आहे. सुख दुःख जे होतात का त्याला साक्षी भाष्य म्हणतात. कारण इंद्रिया वाचून झालेलं ज्ञान आहे ते, आहे का नाही. प्रत्यक्ष आहे का ते? म्हणून याला म्हणतात ज्ञानाचे प्रकार. मग स्मृती कशाला म्हणावं हे समजलं असेल तर मग स्वप्नातल्या पदार्थाला स्मृती म्हणावं का? विषय तिथं आहे आपला. मग स्वप्नामध्ये स्मृती म्हणावी तर प्रत्यक्ष विषय आहेत, पदार्थ समोर आहेत, है का नाही. म्हणून त्याला प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष म्हणावं का? मग ते पदार्थ कशानं प्रतीतीला यायले तर कारण काय त्याला? दोषजन्य पदार्थ आहेत ते पदार्थ कसे येत? कोणता दोष आहे? निद्रा हा दोष आहे. निद्रा दोषजन्य पदार्थ आहेत. स्वप्नातले पदार्थ, त्या पदार्थाला उपादान कारण कोण आहे? अविद्या, है का नाही. म्हणून निद्रा दोषजन्य पदार्थ त्याला म्हणतात. त्याला स्मृती म्हणू नये, त्याला प्रतिभिज्ञा म्हणू नये, पण प्रत्यक्ष होतात, है का नाही. ते प्रत्यक्ष होतात पण दोषजन्य आहे.
जसा पूर्वी पाहिलेला हत्ती तोच हा हत्ती आहे असे जे ज्ञान होते तेच प्रतिभिज्ञा प्रत्यक्षे. यात पूर्वहस्ती ज्ञानाचा संस्कार आणि हत्तीशी नेत्राचा संबंध हे प्रत्यक्षे प्रतिभिज्ञेचे हेतू आहेत. म्हणून संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होत असते असा नियम नाही. प्रतिभिज्ञा प्रत्यक्षी संस्कारजन्यच आहेत, परंतु यास इंद्रिय संबंध सहाय्य आहे. प्रतिभिज्ञा प्रत्यक्षाला इंद्रियाचं सहाय्य आहे. इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासूनच जे ज्ञान होते त्या स्मृती ज्ञान म्हणावं. ही स्मृतीची व्याख्या झाली. मग स्वप्नामध्ये हस्तेदिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही. स्वप्नामध्ये हत्ती जर दिसला तर ते संस्कारजन्य म्हणायचं का त्याला? मग हा हत्ती आहे असं ज्ञान कसं होतं? मग प्रत्यक्षच आहेत की. मग हस्तिदिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाहीत स्वप्नामध्ये. का नाहीत? चटकन कळायला पाहिजे. कारण प्रत्यक्ष येते, त्याला स्मृती म्हणता येते का? त्याला स्मृती ज्ञान म्हणता येत नाही. ते संस्कार जन्य आहे आणि प्रत्यक्ष आहे, है का नाही? मग संस्कार, पण ते संस्कार जन्य नाही म्हणाले. ते निद्रा रूप दोषजन्य आहे. त्याला संस्कारजन्य म्हणायचं का? त्याला निद्रा. आता या ठिकाणी आपणाला विचार करून जर पाहिलं तर स्वप्नातले पदार्थ आपल्याला संस्कारजन्य वाटतात का नाही? आणि तर शास्त्र काय म्हणतंय ते दोषजन्य आहे, पण आपल्याला वाटतात, है का नाही? मग ते संस्कार जे व्हायलेत त्या ठिकाणी जे ज्ञान व्हायलंय ते कशानं व्हायलंय म्हणाले? ते इथं अविद्यावृत्तीनं व्हायलंय, है का नाही? आणि इथं जे आपणाला ज्ञान व्हायलंय ते कशानं व्हायलंय? जागृतीमध्ये अविद्यावृत्तीनंच व्हायलंय. जे जे पदार्थाची आपणाला ज्ञाने होतात किंवा प्रतीती येते, ज्या ज्या पदार्थ आपणाला प्रतीतीला येतो त्याचं कारण काय आहे का नाही? कोणती अविद्या? अंतःकरणोपहित चैतन्याचे आश्रित असणारी अविद्या का विषय उपहित चैतन्याचे आश्रित असणारी अविद्या? पदार्थाची उत्पत्ती अंतःकरणोपहित चैतन्याचे आश्रित असणाऱ्या अविद्येपासून होते का पदार्थोपहित चैतन्याचे आश्रित असणाऱ्या अविद्येपासून होते? पदार्थाची उत्पत्ती ज्ञान होते पण आपण ज्ञान विचारलंच नाही आणि पदार्थ विचारले तर आहे का नाही? मग आता इथं जे उत्पन्न व्हायले जागृतीत पदार्थ, हे याला कारण काय मानायचंय? अविद्याचे हे पदार्थ आहेत, है का नाही? आणि मग इथं संस्कार कुठून आले आपणाला? हा हत्तीच म्हणायला कुठेलचे आणले संस्कार? संस्कार ह्या जगातल्या जीवांना हा हत्तीच आहे हे संस्कार कुठून आले? स्वप्नातले म्हणायचे का? मग इथं संस्कार आहेत का नाहीत? ह्या प्राण्याला हे म्हणावं, त्या प्राण्याला ते म्हणावं,
हा, हे संस्कार कुठून आले? स्वप्नात कुठून आले? हा, हे जे संस्कार आहेत हे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत. जेव्हापासून आपल्याला अविद्या उपाधी लागली का तेव्हापासूनचे संस्कार येथे, हे की नाही? पण तुम्ही म्हणता पदार्थाचं ज्ञान झाल्याशिवाय त्याचे संस्कार कसे होतील? पदार्थाचं ज्ञान झालं तर संस्कार होतील, है की नाही? मग जन्मालेलं मूल, जन्मालेलं कोकरू, शेळीचं पिल्लू, मांजरीचं पिल्लू, वाघिणीचं पिल्लू, हे जे पिल्ले असतात का, जन्मल्या जन्मल्या मायला प्याचं कोणी शिकविलं? हे की नाही? रडायचे संस्कार लेकराला कोणी शिकले? जन्मल्या जन्माला रडत ते, हे कोणी शिकविलं? हा, आणि हे संस्काराला कारण काय? है का नाही? मग ही पदार्थ उपहित अविद्या आहे का अंतःकरण उपहित अविद्या? पदार्थ ज्ञानाला, संस्काराला विचारायलो. ह्या संस्काराला कारण अंतःकरण का? ज्ञानाचा प्रकार आहे तो. ज्ञान कुठं होतंय? अंतःकरणात होतंय ज्ञान, है का नाही? म्हणून हे संस्कार अंतःकरणातच अनेक जन्माचे चित्तामध्ये दडलेले आहेत. म्हणून हस्त्यादिकांचे, हत्ती घोडा यांचे ज्ञान संस्कार जन्य नाहीत. कुठं? स्वप्नात. तिथं पूर्वीच्या स्वप्नातले संस्कार मानतात का तुम्ही? नाही. आणि जागृतीतले तर नाही म्हणायलेत ते. मग त्याच्या आधीच्या स्वप्नातली मानायचे का? तिथं संगतीत लागत नाही. म्हणून त्याला निद्रा दोषजन्य मानायचं. हस्तेदिकाप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत. स्वप्नात इंद्रिय खरे नाहीत, पण कल्पित इंद्रिय, कारण देह दिसतो ना, म्हणून इंद्रिय बी आहेत, है का नाही? हस्त्यादिकाप्रमाणे जसे हत्ती घोडे दिसतात तसे आपल्याला इंद्रिय सुद्धा दिसतात. कल्पित इंद्रिय आहेत म्हणून त्याचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. स्वप्नातलं जे ज्ञान होतंय ते कसं मानायचं? इंद्रियजन्यच मानावं. कारण आपल्याला देह दिसत आहे म्हणून तिथं वाटत आहे ना. मी डोळ्यानं पाहिलो, हातानं पैसे सावडायलो, हातानं माती उकरायलो, मातीत पैसे गवसायलेत, है का नाही? हे असं होतंय का नाही? म्हणजे इंद्रिय, कर्म इंद्रिय दिसतात, ज्ञान इंद्रिय दिसतात, देह दिसतो, जगत दिसतं, जगतातले पदार्थ दिसतात, नाना प्रकारचे प्राणी दिसतात, डोंगर दिसतात, नद्या दिसतात, झाडे दिसतात. सर्व ज्ञान काय त्या ठिकाणी होतात, पण इंद्रियानच होतात, है का नाही? जरी स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहेत, अल्पा स्वप्न पदार्थ हे अगोदर आपल्याला कसं सांगितले तर साक्षी भाष्य आहेत. असे जरी असलं तरी इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाही. साक्षी भाष्य असले तरी साक्षी भाष्यच आहेत आणि इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत. इंद्रियजन्य ज्ञानाचे ते पदार्थ इंद्रियानं प्रतीतीला होत नाहीत, ते साक्षी भाष्यच आहेत. असं जरी असलं, हा सिद्धांत जरी असा असला तरी काय म्हणतात? हे खरंय, साक्षी भाष्यच येतं आणि इंद्रिय संबंध वाचूनच त्याचं ज्ञान व्हाले. स्वप्नामध्ये इंद्रिय नाहीतच. ते सिद्धांत त्यांना मान्य आहे, कारण ते साक्षी भाष्य पदार्थ आहेत म्हणून असं सांगायचंय त्यांना.
मग साक्षी भाष्य पदार्थ इंद्रिय संबंध वाचून ज्ञान होणारे असतात, त्याला म्हणतात साक्षी भाष्य. कारण साक्षी हा अविद्यावृत्तीनं ज्ञान करून घेता असतो. साक्षी हा अविद्यावृत्तीनं पदार्थाची उत्पत्ती करतो आणि त्याचं ज्ञान बी त्यानंच होते. आता हे खरंय, साक्षी भाष्य आहेत हे खरं आहे आणि इंद्रिय संबंध वाचून ही ज्ञान व्हायला हे खरं आहे. तथापि परंतु अविवेकाच्या दृष्टीने, अविवेकाच्या ज्याच्या ठिकाणी विवेक नाही अशाच्या दृष्टीनं जर विचार करायला गेलो, म्हणजे वेड्या शास्त्र न जाणणाऱ्या अशा म्हणजे शास्त्राचा त्याला संबंधच आला नाही, विवेक केलाच नाही त्यानं कधी. सत्य काय ना असत्य काय त्याला माहीतच नाही, विवेकालाच लागला नाही ते, म्हणजे पारमार्थिक नाहीच, याला म्हणायचं अविवेकी. आणि मग अशा अविवेकीच्या दृष्टीने जर बघितलं तर स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. संसारिकाला विचारा तुम्ही स्वप्न कशाने बघितलं, ते म्हणते डोळ्यानं बघितलं. त्याला म्हणलं का नाही, अहो तुम्ही तर डोळे झाकून झोपी गेलेला होतात की हो. ते म्हणते ते खरं आहे ते बी खरं, तिथं बी मी डोळ्यानंच बघितलं आणि इथं मी डोळे झाकूनच झोपलो होतो, मला इतक्याच्या वर कळत नाही. हे का ना, असं काय म्हणतात, साक्षी भाष्य पदार्थ स्वप्नस्थ आहेत हे खरं आहे, तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य मानावं लागतं. अविवेकाच्या दृष्टीने असे आम्ही म्हटले आहे. या सर्व विचारांचे जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होत नाही. या सर्व विचाराने पाहिलं तर जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होत नाही. म्हणून स्मृती ज्ञान हे इंद्रिय संबंधा वाचून आहे का नाही, आणि संस्कारापासून होणार आहे, एवढंच फक्त त्याला म्हणायचं स्मृती. शिवाय पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की, काय म्हणतो, स्वप्नात मी हस्त्याधिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. स्वप्नात मी हाती घोडा पाहिले. जर स्वप्न स्मृती असेल, जर स्वप्न हे स्मृती असल तर स्वप्नात मला हस्त्याधिकांचे स्मरण झाले होते असे म्हणेल. जागा झाल्यावर त्याला विचारलं की तुला काय दिसलं स्वप्नात, तर त्यावेळेस तो दिसलंच म्हणेल, स्मरण झालं म्हणतो का. आणि जर तिथं स्मृती मानली असती तर स्मरण म्हणला असता. पण तो म्हणतो मी प्रत्यक्ष प्रतीला आले तर घोडे हत्ती सगळं बघितलंय म्हणतं मी प्रत्यक्ष डोळ्याने, इंद्रियजन्य होतं ते. मग त्याला स्मृती म्हणता येईल का. मग तो जागा झाल्यावर म्हणत नाही मला तशी स्मृती झाली होती, पाहिलंच म्हणतो तो. पण तसे कोणीही म्हणत नाही. म्हणून ही जागृत पदार्थाची स्वप्नात स्मृती नाही. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो, जागृतीमध्ये आपण पाहिलेला ऐकलेला जो असतो त्याचे स्वप्नामध्ये ज्ञान होते, त्याचेच स्वप्नात ज्ञान होते. हाही नियम नाही, यालाही नियम करता येत नाही. स्वप्नात जे त्याला नियम करता येत नाही, तसं म्हणा येत नाही. स्वप्नात जे दिसलं ते जागृतीतलंच दिसलं असा नियम करता येत नाही. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीला येतात की जे कधी जागृतीत बघितलेच नाहीत, ते प्रतीला येतात स्वप्नामध्ये, जे सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाही. सर्व जन्मात, एकाच जन्मात नाही, सगळ्या जन्मात पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेले बी नाहीत. म्हणून त्यांचे स्वप्नातील ज्ञान स्मृती नाही.
असं स्वप्नामध्ये जे ज्ञान होतंय ते स्मृतीहून भिन्न आहे, वेगळं आहे. म्हणून शिष्यानं जे 2 प्रकारानं स्वप्नस्थ पदार्थ जागृतीतली स्मृती आहेत असं जे मनाला होता, स्वप्न सत्यच आहे असं जे म्हणू लागला, पुष्टी करू लागला, किंवा स्थूल देह सोडून सूक्ष्म देह बाहेर जाऊन सत्य पदार्थच पाहतो म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहेत असं म्हणू लागला, त्याच्याबद्दल आता आणखी काहीतरी पुढं निघणार आहे. आणि ते आपण ते कसं निघतंय, कसं काढतं, त्याचं आपण आता चांगलं उद्याच्या वेळामध्ये पाहू. तोपर्यंत थांबू. कुंडली